विक्रम नाही, मी तुला नाही जाऊ देणार. नाही नाही विक्रम, नाही नाही विक्रम, मी तुला नाही जाऊन देणार. विक्रम प्लीज, त्याला सोडा ना. विक्रम नका घेऊ तो. विक्रम मी तुला नाही जाऊन देणार. प्लीज विक्रम, विक्रम प्लीज. देवानी शांत हो. नाही नाही, मी तुला नाही जाऊन देणार. हे बघा मॅडम, तुम्ही सरकारी कामामध्ये अडथळा आणताय. ते काय मला माहित नाही, पण तुम्ही जे करताय ना ते चुकीचे करताय. हवालदार, समजवा त्यांना. हो मॅडम, आम्हाला आमचं काम करून द्या. बस झाला, बस झाला. पळून चाललोय आम्ही कुठे? नीट वागायचं. काळजी करू नको सेव्हर, आम्हाला काही होणार नाही. त्यांना त्यांचं काम करू दे. विश्वास ठेव आमच्यावर. नाही विक्रम, चला. नाही. अरे लिंगाबा साहेब, लिंगाबा साहेब, लिंगप्पा साहेब, लिंगप्पा साहेब, या अपघाताला जबाबदार कोण? त्या फ्लायओव्हर खाली मजूर गाडले गेले, त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? हा अपघात आहे की घातपात आहे? एक मिनिट, तुमचं जे सगळं क्वेश्चन आहे त्याला आन्सर द्यायला आय एम हिअर पर्सनली. ओके, हे फ्लायओव्हर पडल्याच जेव्हापासून आम्हाला कळलं, आम्हाला खूप दुःख झालेलं आहे. डोळे बंद केलं का ते डेड मजुरांचं डेड बॉडी आमच्या समोर सारखं येतं बघा. तुम्हाला काय वाटतं ते सांगण्याऐवजी आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या. या अपघाताची जबाबदारी घेणार कोण? आणि कंपनी तुमच्या दोघांच्या पार्टनरशिप मध्ये चालली होती, तेव्हा या दुर्घटनेची जबाबदारी तुम्ही दोघांनी स्वीकारायला हवी. एक मिनिट, बिझनेस पार्टनर नाही, बिझनेस पार्टनर नाही. विक्रमादित्य आमचं बिझनेस पार्टनर नाही. आमच्या धाकट्या भावाप्रमाण आहे ते आम्हाला. धाकट्या भावासारखं आम्ही प्रेम करतो त्याच्यावर. म्हणजे आम्हाला आवडलंच असतं. विक्रमादित्यचं सगळं संकट आमच्या डोक्यावर गेला. आवडलं असतं, पण तुम्ही जबाबदारी टाळताय का? टेक्निकल प्रॉब्लेम. म्हणजे बघा, हे ब्रिज, हे फ्लायओव्हर ज्यांनी बनवलं, ज्या कंपनीने, ते कंपनी आहे विक्रमादित्यच्या नावावर. कळलं का तुम्हाला? इकडे सिग्नेचर करायचं राईट, डिसिशन घ्यायचं राईट कुणाचं आहे? विक्रमादित्यचं आहे. कळलं का तुम्हाला? ही इज दी ओनर. महादेव इन्फ्रास्ट्रक्चर असं ते कंपनीचं नाव आहे. ते कुणाच्या नावावर? विक्रमादित्यच्या नावावर. कळलं का तुम्हाला? महादेव बिल्डर्स ते आमचं. पण हे दोन वेगवेगळ्या कंपनी आहे. तरी आम्ही विक्रमादित्यच्या पाठीशी घाट उभं राहणार. हे आमचं डिसिजन फिक्स आहे बघा. घेऊन जायला पण लिंगाबा साहेब, लिंगाबा साहेब, हो, लिंगाबा साहेब. हा देवयानी बोल.
रागिणी वहिनी, रागिणी वहिनी. देव्यानी अगं काय झालं बोल ना. रागिणी वहिनी, विक्रमला काय झालं? विक्रम भाऊजींना विक्रमला अटक झाली आहे. काय? वहिनी एकटीच आहे, मला कळत नाही आता मी काय करू. हे बघ देव्यानी, तू अजिबात घाबरू नकोस हं. नील, विक्रम भाऊजींना काही होणार नाही हा. नील आहे, मी आहे, आपण मिळून काय झालं रागिणी? देवयानीचा फोन आहे. विक्रम भाऊजींना पोलिसांनी अरेस्ट केलंय. काय? हॅलो देवयानी. नील भैया. देवयानी तू तू काळजी करू नकोस. नील भैया, मला विक्रमची खूप काळजी वाटते. भैया प्लीज तुम्ही इथे या ना दोघं जण. आम्ही ताबडतोब येतो देवयानी, काळजी करू नकोस. नील, आत्ता त्यांना आपली गरज आहे. मी काय म्हणतेय तुझ्या लक्षात येत आहे ना? चल आपल्याला ताबडतोब निघायला हवं. चल. विक्रमादित्य राजे शिर्के, आता जरा वेळ आरामच कर, नंतर मग आराम होणार. तुमच्या केसची चौकशी करायला कोण येणार आहे माहिती आहे तुम्हाला? आमचे सिनियर ऑफिसर कदम साहेब. आमचे कदम साहेब अतिशय कडक आहे. त्यांचं नाव जरी ऐकलं ना तर भले भले, आणि सर्वच गुन्हेगार त्यांना बघून थरथर कापतात. गुन्हेगारांकडून गुन्हा कसा कबूल करून घ्यायचा हे आमच्या कदम साहेबांकडूनच शिकावं. कारण त्यांच्यासारखा तापट आणि कडक ऑफिसर मी अजून तरी पाहिलेला नाही. तेव्हा बेस्ट ऑफ लक. असे गप्पच बसणार आहात की काही बोलणारही आहात? आपली मुलगी आपल्या हातून निघून चालली तरी तुम्हाला काही बोलावंसं वाटत नाही? बाप म्हणून काही जबाबदारीची जाणीव आहे की नाही? अहो बोला काहीतरी, मी तुमच्याशी बोलतेय. श्रावणी आता लहान आहे का? काय चूक काय बरोबर हे तिचं तिला कळायला नको? वाटलंच मला. हा श्रावणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना. तुम्ही गप्प बसणारच. हे जर का देवयानी आणि साक्षीच्या बाबतीत घडलं असतं ना तर कुणी काही सांगण्यापूर्वीच सरळ जाऊन त्या मुलाला जाब विचारला असतात.
अहो दगडालाही एव्हाना पाझर फुटला असता. स्वतःच्या मुलीच्या बाबतीत एवढं सगळं घडलेलं असताना सुद्धा तुम्ही काहीच कसं बोलत नाही? कसे बाप आहात तुम्ही? शांत बस अभिलाषा, खूप ऐकून घेतलंय, एक शब्दही बोलू नकोस आता. श्रावणीने या जगात कसं वावरायला हवं हे जर का आई म्हणून तिला योग्य वेळी शिकवलं असतंस ना, तर आज बाप म्हणून मला माझ्या जबाबदारीची जाणीव करून द्यायची वेळ तुझ्यावर कधीच आली नसती. या एवढ्या मोठ्या मुलीला समजावून सांगण्यापलीकडे मी काय करू शकतोय? आणि मी समजावून झालेलं आहे. पण ती तिचं वागणं बदलत नसेल तर आपल्याला तर त्याला तू जबाबदार आहेस अभिलाषा. कुठं आहे तो रहीत दादा? विक्रमादित्य राजे शिर्के. हवालदार, सरक. काय मग कसं वाटलं आमच्या या नवीन जागेत? हा, बाकी झाल्या प्रकाराबद्दल तुला काही म्हणायचंय? म्हणजे मला काही सांगायचंय? काही चुकीचं केलेलं नाही आम्ही. कुठल्याही प्रकारचा अपराध आमच्या हातून घडला नाही. जो घडला तो एक अपघात होता, त्याच्याशी आमचा काही एक संबंध नाही. आम्ही पूर्णपणे निर्दोष आहोत. तू जे सांगतोयस ना त्यावर माझा अजिबात विश्वास नाहीये. अरे मीच कशाला, एखादा शेंबड पोर सुद्धा विश्वास ठेवणार नाहीये. आणि तुमच्यासारख्या रईस जाद्याकडनं आम्ही अपेक्षा तरी काय करणार रे? इतरांच्या जीवाशी खेळण्याचा तुम्हाला छंद असतो. बघतो काय रे? एक गोष्ट लक्षात ठेव, इथं गाठ माझ्याशी आहे. केलेल्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळणारच. मग तू कुणी असलास ना तरी फरक पडत नाही. जेव्हा जेव्हा श्रावणीच्या बाबतीत मला खटकणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल मी तुला सावध करत होतो, तेव्हा प्रत्येक वेळी स्वतः मॉडर्न असल्याचं दाखवत तू श्रावणीच्या बाजूने मला विरोध करत होतीस. आठवतंय ना? मकरंद, अरे नाही, एवढंच नाही, तर या घरातल्या संस्कारांचा, तिथल्या माणसांचा एकही अपमान करण्याची संधी तू सोडली नाहीस. कारण त्यावेळी तुला श्रावणीच्या कुठल्याही गोष्टीचं कौतुक वाटायचं. कधी तिला जास्तीत जास्त मुलांनी कॉलेजमध्ये प्रपोज केलं म्हणून कौतुक, तर कधी तिच्या पार्टीत दारू पिण्याचं कौतुक. मग आज जर श्रावणी अशी वागते तर याला फक्त तीच जबाबदार नाही अभिलाषा, तर तू तिच्यावर केलेले वाईट संस्कारही तितकेच कारणीभूत आहेत. मकरंद, अरे काय हे? श्रावणीचं आयुष्य कसं मार्गी लावायचं हा खरा आपल्या पुढचा प्रश्न आहे. तो तुमच्या भांडणाने सुटणार आहे का? वहिनी, आता तुम्हीच सांगा, माझं काय चुकलं हो? श्रावणीचं आयुष्य सुधारण्यासाठी मी यांना फक्त यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. ही माझी चूक झाली का? तिच्या हातून पुढे जाऊन काही चुका होऊ नयेत म्हणूनच मी हे सगळं बोलते ना. अभिलाषा, श्रावणीची जेवढी तुला काळजी आहे ना तेवढीच घरातल्या सगळ्यांना आहे. आपण सगळ्यांनी मिळून यातनं काहीतरी मार्ग काढायला हवा. आणि मकरंद जर काही रागाने बोलत असेल तर त्यामागची त्याची भावना समजून घेणं. आणि आपल्या हातात अजूनही एक गोष्ट आहे. यापूर्वी आपल्या हातनं काय चुका झाल्या यावर वाद घालत बसण्यापेक्षा
त्या चुका आपल्या हातनं पुन्हा होणार नाहीत याची काळजी घ्यायची. हे सगळं एवढं सोपं आहे असं वाटतं तुम्हाला? वाटणारच, कारण श्रावणीच्या बाबतीत आता जे काही घडलंय ते देवयानी आणि साक्षीच्या बाबतीत घडलं असतं तर असे फुकटचे सल्ले देत बसला नसतात. देवयानी अगं असं काय करतेस? आपण करतोय ना प्रयत्न. भाऊजींना काहीही होणार नाही. असं कसं म्हणता बहिणी? केवढा मोठा आरोप ठेवला त्याच्यावर. पण ते निर्दोष आहेत हे आपल्याला माहिती आहे ना. हे आपल्याला माहिती आहे बहिणी. कायद्याचं काय? कायदा पुरावे मागतो आणि सगळे पुरावे विक्रमच्या विरोधात आहेत. मला वाटतं विक्रम भाऊजींना अडकवण्यासाठी कुणीतरी हे करत असेल. पण ते फार काळ लपून नाही राहणार. हे बघ, सत्याला कधीच मरण नसतं. आज न उद्या सत्य काय आहे ते बाहेर येईलच आणि भाऊजी निर्दोष सुटतील. तोपर्यंत काय करायचं बहिणी? विक्रम कसा ह्या सगळ्याला तोंड देणार आहे काय माहिती. मला खूप एकटं वाटतंय. अगं असं का बोलतेस तू? नील प्रयत्न करतोय ना आणि आम्ही दोघेही तुझ्या सोबत आहोत. आपण चांगल्यातला चांगला वकील करूया आणि लवकरात लवकर भाऊजींना जामिनावर सोडवूया. नमस्कार सुनबाई. वाईट झालं. लिंगप्पा साहेब तुम्ही या. ते विक्रमला अरेस्ट झालं ते सुनबाईने ते फील करून घेतलं का? होणारच हो. एवढं मोठं अक्युजेशन, आरोप. पण तो आरोप खोटा आहे. खोटं ते आपल्याला कळतो, कायद्याला कळत नाही. प्रूफ कोर्टात प्रूफ लागतं. प्रूफ, त्या प्रूफवर ठरतं ते खरं आहे की खोटं आहे ते. पण तुम्ही काय बी काळजी करू नका सुनबाई. हे लिंगप्पा मागे हटायचं नाही बघा. जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी आमचं. विक्रमचं निदान जामीन तरी होणार हो. सगळं काही होणार. डॉक्टर भाऊ आहे ते आमचं. त्याच अरेस्ट पासून आम्ही खूप डिस्टर्ब झालं बघा. डोळ्याला डोळं लागत नाही बघा आमचं. तुम्ही काही काळजी करू नका. तिला सोडवण्याचं रिस्पॉन्सिबिलिटी आमची. लिंगप्पा साहेब, जे काही घडलं त्याला विक्रम एकटाच जबाबदार नाहीये. प्रोजेक्ट कंपनीच्या नावावर होता ना. मग विक्रमला एकट्यालाच का अटक झाली? त्याचं काय आहे सुनबाई? ऑन पेपर विक्रम ओनर, महादेव इन्फ्रास्ट्रक्चरचं ओनर
ओनली विक्रम ऑन पेपर. ते बरं होणार काही वाईट होणार त्याचं रिस्पॉन्सिबिलिटी कोणाचं? विक्रमचं. वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. आमच्या त्यावरचं टेन्शन गायब झालं बघा.